की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, श्रीमती माननीय द्रौपदी मुर्मूजी या उभ्या होत्या. लालकृष्ण अडवाणीजी ठीक आहे, ते बसलेले आहेत, त्याचं कारण ते खूपच क्षीण झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना अधिकार आहे, त्यांचं वयही तेवढं आहे. पण आपले माननीय पंतप्रधान पण बसलेले होते आणि आपल्या मुर्मूजी उभ्या का? ती आदिवासी आहे म्हणून का? ती स्त्री आहे म्हणून? तुम्ही त्यांना पार्लमेंटच्या उद्घाटनाला बोलवलं नाही. कोणतरी साधू बोलवले ज्यांचं नाव अख्ख्या भारतातले एकालाही आठवणार नाही. मला वाटतं की ज्या माणसांनी ह्याला त्या महाराजांना बोलवलं होतं ते कोणते काय ते करत होते ना तिथे पूजा बिजा. तुम्ही कुठल्याही चांगल्या कार्यक्रमाला जे राष्ट्रीय कार्यक्रम राष्ट्राध्यक्षांनी म्हणजे राष्ट्रपतींनीच करायला पाहिजे त्यालाही तुम्ही त्यांना बोलवलं नाही कधी. त्याचं कारण एकच आहे, तुम्ही मनुस्मृतीचे वारसदार आहात आणि मनूने लिहिलेलं स्त्रीचं वर्णन, स्त्रीच्या चारित्र्याचं वर्णन, आज स्त्रीचं समाजातलं स्थान आजही तुमच्या डोक्यात कायम आहे. आणि त्यातल्या त्यात ती आदिवासी म्हणजे वर्णव्यवस्थेतली शेवटची, म्हणजे ह्या उच्चवर्णीयातील तिला बाजूला नाही उभी करणार. आणि सगळं दिसतं ना या फोटोत, सगळं स्पष्ट झालं. खरं देशाची माफी मागायला पाहिजे. एका राष्ट्रपतीचा अपमान हा या देशाचा अपमान आहे. शी इज द फर्स्ट सिटीजन ऑफ द कंट्री. ही या देशाची पहिली नागरिक आहे. केवळ ती स्त्री आहे आणि आदिवासी आहे म्हणून तिचा अपमान कराल ते भारताला शोभणारं नाही. काय आहे की 2019 मध्ये राणा जगजीत सिंह पाटील हे पक्ष सोडून BJPत गेले. नंतर ते आमदार झाले वगैरे, त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. पण ही जागा ही अजित पवार गटाला दिली कोणी, उमेदवार दिला कोणी, याची जरा पत्रकारांनी माहिती घ्यावी. बाहेरच्या घरातली पोरं आणून घरात वाढवण्याची कुठे नवीन सवय लागली आहे. अरे तुम्ही तर सांगितलं तरुण पोरं आम्ही निर्माण करू, नवीन नेतृत्व निर्माण करू, बस झालं. हे किती वर्ष हेच चालवणार आहेत. अहो तुम्ही हे म्हणत होता, तुम्ही तरी व्यवस्थित चालवायला हवं. घरातले म्हणजे पक्षातले 2 आणि बाहेरचे 2 असे म्हणून 4 घेतले. अरे कसले 4 घेतले? तुमच्यापेक्षा तर शिंदे बरा. भांडून आडून नडून काहीतरी घेतो तरी आहे, त्यांच्या पदरात तरी काहीतरी पडतंय. स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी भांडतायत तरी. शिरूर 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 आढळराव पाटील कुठनं आणले? आयात शिंदे गटातनं आमच्याकडे आणि आमचा पोरगा. म्हणजे दुसऱ्यांच्या घरातल्या पोरांना आणून त्यांना स्वतःचं लेबल लावण्याचं काम अजितदादा कशाला करतायत? अरे आपलं काय घर काय सुखाचं नव्हतं का? सगळंच तर मिळत होतं. उमेदवाऱ्या मिळत होत्या, महत्त्वाच्या जागा मिळत होत्या, उपमुख्यमंत्री पद मिळत होतं, तटकरेंना जिल्हा शहर महाराष्ट्र अध्यक्षपद मिळत होतं, पाहिजे तेव्हा साहेबांची अपॉइंटमेंट मिळत होती. पक्षाच्या पूर्ण सर्व काय म्हणतात त्याला स्ट्रॅटेजीमध्ये हे 4-5 जण तर इन्व्हॉल्व असायचे. साहेब ऐकायचं कोणाचे? फक्त तटकरे, मुंडे, आपले अजितदादा, दिलीप वळसे पाटील असे 4-5 जण बसून तर अख्ख्या पक्षाचा निर्णय घ्यायचे. मग एवढं सगळं चालू असताना हे पत्रावळीवर जाऊन बसण्याचं कारण काय होतं? पंचपक्वानांच्या ताटावर बसलेले जाऊन पत्रावळीवर बसले आणि 2 उमेदवार स्वतःचे, ते पण एक स्वतःची बायको, एक आमदार म्हणजे एक निवडून आलेला खासदार आणि बाकीचे उधार. निरुपमचं माझं काय काम, ते त्यांचं बघतील कुठे जायचंय कुठे नाही जायचं, आपल्याला काय घेणं देणं. दुसऱ्याच्या घरात आपल्याला काय चाललंय मला बघायचं नाही. मी अजित पवार गटाबद्दल का बोलतो तर अख्ख्या पक्षाचं वाटोळं करून टाकलं. स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी महाराष्ट्रातले राजकीय रणांगणातले भीष्म शरद पवार ह्याला खलास करण्यासाठी, त्यांचा राजकीय अंत करण्यासाठी बीजेपीने त्यांना तलवार म्हणून वापरलं आणि त्यांनी तलवार वापरू दिली. हे दुर्दैव आहे. आपल्याच माणसावर वार करताना हे
एका वेगळ्या अँगलने आपल्याला वार करायला सांगतात, हे त्यांच्या लक्षात आलं नाही. शरद पवारांना संपल्याशिवाय जातीवाद्यांना महाराष्ट्रात स्थानच नाही, हे एवढं कळलं नाही आजपर्यंत.